यस वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. टॉप 6 मधील शेवटची लढाई आपल्या भेटीला येते. अर्णाला विपक्ष अर्णाला एकेकडे नवयुग 11 जयस्मृती अर्णाला विपक्षात JKCC अर्णाला जुना कळूवाडा क्रिकेटला बरणालाचा संघ आहे. दोन सलामीवर बॅटर एकीकडे प्रणय महात्रे दुसरीकडे सौरभ रेडीज. लल्ला पांड्या आणि लल्ला हे दोन खेळाडू आता मैदानाच्या दिशेने येतात. त्यांना रोखण्यासाठी अपकमिंग यंगस्टर खेळाडू जास्तीत जास्त आणि तो भरडा असणारा संघ अर्थातच नवयुग 11 जयस्मृती अर्णालाचा संघ आहे. सामन्याला सुरुवात होत आहे परंतु प्रेक्षक राजा वर्ग ही प्रचंड गर्दी ही खऱ्या अर्थानं दाखवून देते ह्या स्पर्धेचा. आज संपूर्णतः वसई तालुक्यामध्ये पाठच्या 2 ते 3 महिन्यापासून चर्चा का होती आणि त्या चर्चेला आता खऱ्या अर्थानं ते उत्तर मिळाले. पंकज दादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक आणि ह्या चषकामध्ये आलेल्या संपूर्णतः मायबाप प्रेक्षकांचं खेळाडूंचं पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं आणि त्या अगोदर शुभम आपण यायचंय. प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपली बाकी होती. मान्यवरांच्या शुभ हस्ते अजयने डेडिकेट केली गेली. शुभमला लगातार 2 चौकार लगावले होते आणि त्या कारणास्तव मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच अध्यक्ष साहेब सदानंद दादा सावंत साहेबांना मी विनंती करतोय. दादा आपण यायचंय. सावंत साहेब आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच शुभम होता पाठच्या मॅचचा. पहिल्या चेंडूवर पांड्यानं 4 धावेने सुरुवात केली. फ्लाइंग स्टार्ट आणि त्यानंतर सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना सावंत साहेब अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते शुभम लगातार 2 चौकार लगावले होते. त्या बळावर प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा हा किताब विजेता आहे. संकटात आलेले थोडासा संकटामध्ये संघ होता आणि त्यावेळेला ते लगातार 2 चौकार आणि त्या बळावर शुभमचा हा गौरव केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 6 धावा धाफकावर आहेत. दीप जाधव आणि त्याच्या विपक्षात पुन्हा एकदा प्रणय म्हात्रे. पांड्या आता एक्सलेट करतोय. Music song. अजूनही गाणं यावेळेला वेगानं फेकले. चेंडूला वेगानं फेटत असताना कोणती धाव घेऊ दिलेली नाहीये. प्रणय मात्र समोर डीप 5 बॉलचा खेळ झाला. 2 चौकार 10 धावा झाल्या. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. JKCC विपक्ष नवयुग. यावरचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मिस झालाय. आलाय डॉट. पहिलं षटक संपलं. 10 धावा बिनबाद टीम JKCC अर्नाळा. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. चेतन भोईर यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि असं असताना ऑन साईडला चेंडू निघून पहिला चेंडू सौरभ रोहितने खेळत असताना एका धावेकडे पाठवला.
2 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा आल्यात आणि त्यानंतर 12 धावा धावपलकावरती आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा JKCC ला आहेत. दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणामध्ये या मैदानावरती आपल्याला बघायला मिळत आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट की दोघांच्या पाठीशी असणारं पाठबळ बघता कोणाच्या बाजूला हा विजय किंवा मोमेंटम झुकेल हे सांगणं आता तरी योग्य ठरणार नाहीये. लटकट करण्याचा प्रयत्न दिशातून चेंडूला पाठवलं, एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. छत्रपती चषकाचं हे बहारदार, शानदार आणि दमदार आयोजन, अनेक बक्षिसांचा वर्षाव आणि त्या वर्षावानंतर आता शेवटचं बक्षीस, अंतिम विजेतेपद कोण पटकावणार या चर्चेला उधाण आलंय. सुपर 6 मॅचेस आणि त्यामधील ही शेवटची मॅच. त्यानंतर लकी ड्रॉ सुद्धा आहे. आमच्या अप्पूप तयार आहेत. या इनिंग ब्रेक मध्ये आपण तो लकी ड्रॉ काढणार आहोत. सो 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. नवयुग विपक्ष JKCC, अर्नाळ्यातील 2 संघ एकमेकांसमोर. या ऐकूया डिझेला. देखा न है रे सोचा न है रे रख दी निशाने पे जान, कदमों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान. देखा न है रे सोचा न है रे रख दी निशाने पे जान, कदमों में तेरे. थँक्यू डीजे. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 आहेत. 8च्या सरासरीने धावा बनल्या. 10 धावा पहिल्या षटकामध्ये आला आणि त्यानंतर आता तिसरं षटक हात घेऊन येत असताना मिस्टर निखिल पाटील. निखिल समोर प्रणय विवेक पाटील यांना आपण बघताय. आमचे ऑफिशियल अंपायर आहेत. स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये ते गंभीर पाटील मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि आता आहे पॉवर प्लेचा षटक. पॉवर प्ले कोण पॉवर दाखवणार? चेतन भोयरने खूप मोठा कमबॅक करून दिलाय, पलटवार करून दिलाय आणि त्यानंतर आता हो पहिलाच बॉल आणि डायरेक्ट नो, अतिरिक्त धाव. लगातार 3 चेंडू 3 चौकारा JKCCतून कोणत्याही फलंदाजाने जर मारले तर भूपेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलंय. क्या बात आहे. तवा गरम आहे, हातोडा मारो. हो चेंडूला अडवलाय जयने आणि आतमध्ये फेकत असताना एकच धावून कंप्लीट केली जाते. आता ST पाड्याच्या बाजूला राहणारे सर्व खेळाडू एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जुना कोळीवाड्यामध्ये राहणारे. अर्नाळ्यामधील 2 ताकदवर संघांमधील हे बॅटल. 19 ओ ट्राय केलाय. व्हॉट अ शॉट. छोटासा गॅप आणि त्या गॅपला हेरत असताना भेदत असताना चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. चौकार. मिट जाएंगे मर जाएंगे काम कोई कर जाएंगे मर के काम वही कर जाएंगे जो हमें हमारी टीम ने दिया है. एज अ ओपनर, एज अ कॅप्टन प्रणय म्हात्रे यानं चौकार लगावला आणि बघा किती स्टायलिश आहे. फुल पे ऑफ द बॅट, टर्न अराउंड केला स्वतःला, गुडगा वाकवला आणि त्यानंतर चौकार दाखवला. आल्या 4 धावा आणि त्यानंतर धावफलक वेगाने वाढून जात असताना पोहोचलंय 23 वरती. सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आगाशी. दुसरा प्लेयर्स, तिसरा गोलंदा. 1 मोर बाउंड्री. हा सुना एक चौकार. थँक्यू डीजे. लगातार 2 चौकार, 3 चौकारांसाठी भूपेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपये. 27 वरती धावफलक जाऊन पोहोचले. नवयुग 11 जयेश पृथ्वी. निखिलचा हा चेंडू बाहेर जाऊन खेळला. चेंडूला आलेला फेकी केली आहे. रन आउट. डायरेक्ट हिट आहे की नाही गंभीर म्हणतो चेक करूया. चेक केलं जाणार आहे आणि चेक केल्यानंतर आपल्याला कळणार आहे गडी बाद आहे की नाही.
हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा। क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा। थँक्यू डीजे. चेक केलं जाते काय चेंडू डायरेक्ट लागलाय का. तेरी याद में जादू रात भर, बाजीगर ओ बाजीगर, तू है बड़ा जादूगर, बाजीगर ओ बाजीगर, तू है बड़ा जादूगर। ओ मेरा दिल अकेला तूने खेल ऐसा खेला, तेरी याद में जादू रात भर। थँक्यू डीजे. हॅलो हॅलो 2404 ऍक्टिव्हा व्हाईट कलरची आहे. अजून कोणत्या तरी गाड्या आहेत, ज्याने कोणी मध्ये गाड्या लावलेल्या त्या सगळ्यांना विनंती आहे योग्य त्या ठिकाणी पार्क करा, अन्यथा कोणत्याही प्रकारे तुमच्या गाडीला इजा झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. लस्सी सगळ्यांसाठी विशेष सूचना आहे. पंकजदाता मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 पर्व पहिलं, आणि या पहिल्याच पर्वामध्ये सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनणारी सगळ्यांना आवडणारी स्पर्धा म्हणून ही स्पर्धा पुढे आली आहे. हर्षद पिलाने, भूषण रानमाळे, पंकज मिश्रा, अतुल निमते, निलेश सोलंकी, वैभव निळकंठ, मनीष गावड आणि गणेश मलबारी आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. खूप चांगलं आयोजन. एक थीम, एक ड्रीम, एक लक्ष, एक ध्येय आणि त्याची पूर्तता म्हणून आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडतोय. DBNच्या द्वारे ही स्पर्धा जगभरामध्ये प्रसारित केली जाते. खूप मोठा पाऊस आलाय, खूप मोठा स्टॉप घेतला गेला या रनआउटला चेक करण्यासाठी. आता पंच गंभीर चेक करतात आमच्या टेक्निकल टीमच्या साथीनं. त्यांच्या सोबतीनं विवेक पाटील आहेत. आज तिसऱ्या कॅमेराला सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. छत्रपती चषकाने गाठलेले अनेक उच्चांक आणि अनेक अशी नवीन नवीन बाबी, त्यामध्ये एक हा तिसरा कॅमेरा मुख्य मंचाकडून आहे. बघा विविध अँगलने दाखवले जात आहे ते क्षणचित्र. पंचांचं बोट हवेत, प्रणय म्हात्रे बाद. पहिला विकेटचं बटन, पहिला धक्का, पहिला हादरा JKCC अर्नाळा संघाला गॉन. साई श्रद्धा नवरात्र उत्सव मंडळ कारगिलची कुलस्वामिनी त्यांचे आदरणीय सिद्धांची राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. वेळेला दुसरा अटेम्प्ट आहे. यस, तिसऱ्या पंचाने रेफर केलं गेलंय. सन्मान केला जाणार आहे. निर्णय आपल्यापर्यंत येईल. सन्मान केला जातो आदरणीय शशिकांत राणे साहेबांचा. यस, पुन्हा एकदा पंचांचं बोट हवेमध्ये, मोमेंटमला शिफ्ट करणारा, पूर्णपणे बदलवणारा हा दुसरा धक्का. सौरभ रेड्डीज बाद.
येस ओव्हर झाली ओव्हर झाली. 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 27 आहेत, 27 आहेत. या षटकामध्ये आला 2 विकेट, 2 चौकार, 1 नो बॉल. पॉवर प्लेची पॉवर दोन्ही बाजूने दिसली आहे आणि ती दिसल्यानंतर आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. परेश दैबावकर आणि सिद्धार्थ डोके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. माई डेकोरेटर्स यांच्याकडून परेश दैबावकरच्या लगातार 3 चौकाराला 5,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि लगातार 3 चौकाराला भूपेंद्र पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आहे. 28 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू. सिद्धार्थ डोके यावेळेला जागा बनवली आहे, निशाणा साधलाय, सरळ वारच्या वरून चेंडू 1 बाउन्स निघून गेलाय की नाही. येस चौकार. 4 धावा. हम दोनों हैं अलग अलग, हम दोनों हैं जुदा जुदा, एक दूसरे से कभी कभी रहते हैं हम. चौकाराला 4 धावा आल्या आणि सिद्धार्थ डोकेने सांगितलं 2 गेले तरी सुद्धा मी अजून बाकी आहे. अजून एक. ओ यावेळेला यष्टीचीत काढण्याचा प्रयत्न निखिलने केलाय पण पंचांवरती त्याचा कोणताही असर नाही. यालाय डॉट. 32 प्रति धावफलक आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी याच मैदानामध्ये 41 धावांचा पाठलाग आपण बघितला, 46 धावांचा उच्चांक आपण बघितलाय. 46 नव्हे, आज कोणता तरी उच्चांक झाला मला वाटते. अर्धशतका पलीकडेच होता धावा आज बघितल्यात अशी माहिती आमच्यापर्यंत येते. तुर्तास 3 चेंडूचा खेळ येणं शिल्लक. अशा वेळेला भुवनेश खोत याच्या हातामध्ये चेंडू आहे, समोर सिद्धार्थ डोके. ओ एच अँड गॉन. चौकार लगावल्यानंतर 2 चेंडूने बॅक करत असताना आली विकेट. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन. रोहन आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. भुवनेश समोर. चौकार आले, धावा बनल्या पण विकेट निरंतरतेने पडत गेलेल्या, त्यामुळे बघा. आणि एक आनंदाची बातमी, ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये अर्नाळा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचण्याच्या कगारवरती. 4 चेंडू 40 धावांची गरज आहे वाकलन संघाला. परेश जर परेश दैबावकरच्या एक चौकार परेश दैबावकरने मारला तर 1000 रुपयाचं बक्षीस माई डेकोरेटर्स यांच्याकडून. पण परेशने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अशा वेळेला सिंगल. इनिंग संपली. इनिंग समाप्त होत असताना धावा 34-35 लक्ष ठेवलं गेलंय. ते टीम नवयुग 11 जयस्मृती या संघासमोर JKCC अर्नाळा या संघाकडून. प्रसंत घरत नाव ऐकता, प्रसंत घरत नाव, हे प्रसंत घरत नाव ऐकता, प्रसंत घरत नाव, प्रसंत घरत नाव ऐकता, प्रसंत घरत नाव, प्रसंत घरत नाव ऐकता, प्रसंत घरत लकी ड्रॉ केला जाणार आहे. लकी ड्रॉ केला जाईल. लकी ड्रॉ साठी अप्पू या आपण.
हर्षद पिलाने मोठ्या आशेने बघत होते की एखादा चौकार येईल आणि 1000 रुपयाचं बक्षीस देईल, पण परेशने घोर निराशा केली. चला दुसऱ्या इनिंगला लगेच सुरुवात होईल. चला फिल्डिंग लावून घ्या, फलंदाज पाठवायचे. हर्षद पिलाने लकी ड्रॉ काढणार आहेत. लगातार 2 विकेटला 500 रुपयाचं बक्षीस भूपेंद्र पाटील यांच्याकडून लगावण्यात आलेलं आहे जेकेसीसीच्या गोलंदाजांसाठी. लवकर फिल्डिंग लावून घ्या जेकेसीसी. लकी ड्रॉ मध्ये नाव कोणाचं येतंय? स्वराज मांडवकर. स्वराज मांडवकर. लहान मुलांचा मोठ्या. स्वराज मांडवकर तुमच्यातला आहे पक्का? आप्पू बोलला तर नवीन. चला स्वराज नाही म्हटल्यानंतर नवीन नाव आपण घेणार आहोत. पहिली वेळ आहे, दुसऱ्यांदा चिठ्ठी काढावी लागते. मनीष गावडे. अरे गावडे लिहिले रे, गावड. मनीष गावड आहे का? आप्पू काय गावडेच आहे? आप्पूंनी सांगितलं मनीष गावडे आहे, गावड नाही. मनीष गावडे. हा बा आला इकडून कोणतरी. नाही ना, मॅचला सुरुवात करा. चला जेकेसीसी लवकर, अन्यथा टायमर ऑन केला जाईल. चला तिसरं अजून एक नाव. सार्थक चौधरी. सार्थक चौधरी. अरे आहेत की नाही? जरा असाल तर जोरात आवाज द्या, आवाज येईपर्यंत बंपायचा. SMGP प्रवीण. SMGP प्रवीण. सामन्याला सुरुवात झाली आहे. मोठा फटका, चेंडूला गॅप मधून निखिल पाटीलच्या बॅट मधून येते धमाकेदार ब्लास्ट, चौकार. संचित जाधव. अरे तो कुठे असला तरी पण येईल धावत लगेच. तो पण नाही. चला एवढा भरतीच्या वेळेला सुद्धा धावलेला नव्हता, तेवढा धावत आलाय. चौकार आला, 4 धावा आल्यात. या वेळेला रनआउटची विकेट. विकेट आली आहे. निखिल बाद झालाय आणि मोठा धक्का नवयुग 11 जयस्मृती संघाला लागलाय. नायक नाही खलनायक आहे तू, कारण विकेट निखिलची गेले. ज्या निखिलच्या बॅट मधून चौकार आलाय आणि त्यामुळे आता मयूर खलनायक बनलाय. आता त्या खलनायकाचं जे काही धब्बा लागलाय त्याला पुसायचं असेल तर आता इथे निखिलला बॅटिंग करावी लागणार आहे. सिद्धार्थ डोके. संचित जाधवला हे लकी ड्रॉचं बक्षीस दिलं जातंय. कट काढण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. सिंगल धाव आली आहे. धावपलकारती धावा. यस, कशासाठी? ओ नो बॉल आहे की नाही चेक केला जाईल. अंडरआर्म क्रिकेट खेळणं तितकं सोपं काम नाही आहे. जर बॉलर म्हणून असेल तर नाही सोपं. तुम्हाला अनेक ठिकाणी बंधन आहेत. पुढे जायचं नाही, पुढे जायच्या अगोदर तो टप्पा पडला नाही पाहिजे, टप्पा पडला पाहिजे याची सुद्धा काळजी घेणं गरजेचे असते. हात सुद्धा मर्यादेमध्ये नेणं गरजेचं असतं. आणि असं असताना तुम्हाला 6 बॉल सुखरूप टाकायचे आहेत, टर्न सुद्धा करायचे आहेत. ज्या कोणाच्या गाड्या रस्त्यामध्ये उभ्या आहेत लवकरात लवकर आपण बाजूला काढा. व्हॉलंटियर्स आपण जाऊन त्या गाड्यांना योग्य त्या ठिकाणी लावायचे. आता एवढंच सांगेल, कारण ज्यांच्या कोणाच्या गाड्या आहेत त्यांच्यापर्यंत आवाज जात नाहीये.
जे स्टेज समोर आहेत त्यांनी सर्वांनी बाजूला व्हायचं. स्टेज समोर असणारे प्रेक्षक आपण सर्वांनी बाजूला व्हा. आई जीवदानी कलाकार मंडळाचे अध्यक्ष विनोद पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. माजी नगरसेविका हेमांगीताई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल आपल्याला की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत छत्रपती चषकाच्या वतीनं. यस, बघा टप्पा पडायच्या अगोदर पाय पडलाय कुठे हे बघितलं जाणार आहे. हो, अजून जवळून दाखवण्याचा प्रयत्न डीबीएनच्या माध्यमातून केला जातोय आणि इट्स नो बॉल. 9+1 2 धावा म्हणजेच येणार आहेत धावफलकावरती 8 धावा. पाठलाग कितीचा आहे? 34 35 धावा. आणि या 35 धावांचा पाठलाग करत असताना ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न निखिलने शांत चित्ताने या फटक्याला खेळत असताना दिशा दाखवली स्क्वेअरलेगची. एक धाव आली आहे. सिंगल धावफलक जाते 9 वरती. शेवटचा बॉल बाकी. बघा हाऊजीची सुद्धा अनाउन्समेंट. 100 रुपयाचं तिकीट आहे. जल्दी फायला मिक्सर आहे आणि फुल हाऊजीला फ्रीज आहे. फुल हाऊजीला रेफ्रिजरेटर फ्रीज मिळणार आहे. गरमीमध्ये अशा प्रकारची पूर्तता दुसरी कुठे होणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी लवकरात लवकर त्या तिकीट्स घ्यायच्यात, बुक करायच्यात. पहिलं षटक संपलं. 10 धावा. 10 धावांचं उत्तर 10 धावाने दिलंय. पहिलं षटक संपलंय. भावना तुमची नजर साधी नाही, अंग थरथरलं ग नजरेनं बाई. भावना तुमची नजर साधी. आणि हा सामना संपला की तिकीट बंद होणार आहेत. 100 रुपयाचं जे तिकीट आहे ही मॅच संपल्यानंतर बंद होणार आहे. याची सुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. मुन्ना समोर मयूर. दुसरं षटक समोर डाऊन ग्राउंड खेळायचा होता. चेंडू निघून गेलाय. बंदुकीच्या गोळीच्या रप्ताने सौरभ रेड्डीजला भेदून सीमा रेखा पार. चौकार. मी नारटच के हजे जशी की आदेश कहाचे. मी नारटच के हजे जशी की आदेश कहाचे. शॉट. काय सुंदर फटका आहे. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळलाय. ऍक्शन रिप्ले. मयूर जाधव. मुन्नाचा पुढचा चेंडू आणि बिलकुल डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं दोघांच्या मधून. हे जे गॅप आहे छत्रपती चषकाची खासियत काय राहिली आहे? 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये माफक गॅप ठेवलाय आणि त्या गॅपमुळे धावा वेगाने बनतायत. लगातार 3 चौकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आरिफ यांच्याकडून नवयुगच्या कोणत्याही खेळाडूला लगावण्यात आलेला आहे. मुन्ना पुन्हा एकदा यावेळेला गॅपमधून अजून एक बॅक टू बॅक सन्नाटेदार चौकार. पोहराच्या दारावर कैर मागन. स्वर ब्रह्मा म्युझिकल ग्रुप कडून 1000 रुपये जर का मयूरने मॅच जिंकून दिली तर. तीन चेंडूचा खेळ झाला. 19 धावा धावफलकावरती. दुसरं षटक आहे. मुन्ना च्या हातामध्ये चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. रोहनकडे चेंडू टिकून चाललाय. सिंगल धाव येताना दिसते. आता शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. 20 वरती धावफलक. इथून अजूनही 15 धावांची गरज आहे. येणाऱ्या 14 बॉलमध्ये इक्वेशन आवाक्यामध्ये आली आहे. हे आव्हान कंट्रोल मध्ये दिसू लागलंय. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा
एक वेळ नाही, दोन वेळ नाही, 3 वेळा एकच क्षेत्र निवडलं आणि चेंडूला आर फार पाठवत असताना सीमारेखा गाठली आहे. चौकार. असं वाजवाकी रात गाजवाकी हौसेची फुलव होऊ द्या. असं वाजवाकी रात गाजवाकी हौसेची फुलव होऊ द्या. शिवदार साग संग बाजू सेलिब्रेशन बघा का नाही होणार. 35चा पाठलाग करत असताना अशा प्रकारची स्टार्ट मिळाली तर मात्र सेलिब्रेशन तर बनतच. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. धावपालकाची दाब आहे 24. येणारे चेंडू शिल्लक आता 13 मध्ये धावांची गरज आहे 11. संतनगर गोविंद पथकाची संपूर्ण टीम या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी झटते. पंकजदादा मिश्रा आणि संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला मोठं करण्यासाठी झटत आहे. छत्रपती चषकाचे संपूर्ण आयोजक या स्पर्धेला मोठं करण्यासाठी झटत आहेत आणि म्हणूनच ही स्पर्धा आता या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना सगळ्यांच्या हृदयामध्ये वेगळं घर करती आहे. सिंगल दाब आली आहे आणि चिंताग्रस्त चेहरे जे केसीसीच्या डगआउटमध्ये आपण या स्क्रीनवरती पाहिले. आता शेवटचे 12 चेंडू आणि 10 दाब्यांची गरज. सुपर 3 मध्ये कोणते संघ दाखल होणार. चला टीम मीटिंग जास्त नको आहे. टायमर वरती लक्ष असू द्यात. छत्रपती चषक मयूर जाधवला 500 रुपयाचं बक्षीस हे भूपेंद्र पाटील यांच्याकडून लगावण्यात आलेलं आहे. सुहास पवार यांच्याकडून जर सामना जिंकला तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. यावेळेला चेंडूला अडवलं गेलं. फेकी करेपर्यंत एक धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसेल. पॉवर प्लेचं षटक आहे प्रणय म्हात्रेचं. राहुल भाई करतय दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू लिक्लरच्या दिशेने पाठवलं. एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने धावपलक जाऊन पोहोचले 27 वरती 27. चांगला काउंटर अटॅक केला गेला. ज्या वेळेला निखिल पाटीलची विकेट गेली असं वाटलं होतं की नवयुग इलेव्हन जय स्मृती संघ या मॅचमध्ये परत मागात जातोय का पिछाडेवरती जातोय की काय. पण मयूरने काळजी घेतली की त्या धावांना ओ यावेळेला रनआउटची संधी आहे. ओ एक चान्स पण दिला होता त्याला नाही दपकता आलं. यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न फेकी केले जितूने. संतोषांच्या हातामध्ये चेंडू नाही राहिला. दडपण मोठ्या प्रमाणात आहे जेकेसीसी वरती. 35 धावा जर का बनून तुम्हाला वाचवता येत नसतील तर तुमच्या फिल्डिंग मध्ये तुमच्या गोलंदाजीवरती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. पण आता इथे मॅच जिंकण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. मॅच जिंकण्यासाठी अटॅकिंग फील्ड लगावत असताना विकेट खूप महत्वाची आहे, गरजेची आहे. धावपल किती धावा 30 आहेत. 5 धावांची गरज आहे. 7 मध्ये 5. येणारा चेंडू जर डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये मजा येईल. येणारा चेंडू जर डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये मजा येईल. आणि ती मजा आपल्याला बघायला मिळेल का. तर तास निखिल स्ट्राईक हँड वरती आहे. क्षेत्ररक्षक वरती बोलवण्यात आलेले आहेत सर्कलच्या आतमध्ये. यस आणि ते सर्कलच्या आतमध्ये बोलवल्यानंतर प्रणय म्हात्रे
प्रणय मात्रे यांच्या हातामध्ये चेंडू, समोर निखिल. बघूयात शेवटचा चेंडू डॉट येतो का, गरज तर आहे. ओ यावेळेला हातामध्ये डायरेक्ट हिट. इथे खेळाडू बाद आहे की नाही ते पाहिलं जाईल, पण बाद कोण आहे बघा. हा आधांतरित पाहिलं जाणार आहे. संतोषने टोलावलेला हा चेंडू. खेळाडू बाद आहे की नाही हा पहिला प्रश्न, आणि त्यानंतर कोण बाद आहे हा दुसरा प्रश्न. विवेक पाटील आणि गंभीर पाटील जवळून या चित्राला बघतायत. बघ याच्यामध्ये दोन फायदे आहेत. निखिल आउट. यस, निखिल बाद. आणि ज्या डॉटची चर्चा करत होतो तो डॉट आलाय. आता शेवटचे 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. JKCC अर्नाळा जर जिंकली तर माय डेकोरेटर्स यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. माय डेकोरेटर्स यांच्याकडून JKCC अर्नाळा जिंकली तर 5,000 रुपयाचं बक्षीस. शेवटचे 6 चेंडू आहेत. सामना संपलेला नाहीये. सुहास पवार यांच्याकडून जर का नवयुग जिंकली तर 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. चला 5,000 दोन्हीकडे आहेत, म्हणजे कोणाला तरी 5,000 मिळणार आहेत. दोन्ही संघांना आनंद. यश हावजी, हा सामना शेवटचा आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला हावजीचं तिकीट घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्ही घेऊ शकत नाही आहात. जल्दी फायला मिक्सर आणि फुल हावजीला रेफ्रिजरेटर फ्रीज दिला जाणार आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आल्यानंतर दीप आहे. आता दीपला किती दडपणाखाली आणलं जात आहे. ऑन साइडला गेला तर हातामध्ये चेंडू. ओ बाल बचे. संतोष दैभावकर याने पूर्णपणे जान झोकली होती जरूर, पण नशिबात नव्हतं. बघा कशा पद्धतीने हा पॅडल स्वीप करायचा होता. हातामध्ये चेंडू गेला. फेकी करण्याचा प्रयत्न ज्या वेळेला झाला त्यावेळेला स्टंपवरती चेंडू नाही गेलाय. अप्पूने लकी ड्रॉ घेतलाय आणि त्याच्या दुसऱ्या बंधूने हावजी हातामध्ये घेतली आहे. दोघांनाही त्या ह्याच्यामध्ये खूप मोठा इंटरेस्ट आहे. सगळ्यांना आनंद देण्यामध्ये खूप मोठा इंटरेस्ट आहे. विशेष कौतुक आहे हर्षित पिलाने आणि अप्पू पिलानेंचं. एका धावेसाठी चेंडूला पाठवले. सिंगल धाव येताना दिसते. आता 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आणि 3 मध्ये 2 धावांची गरज. एखादा डॉट, एखादी विकेट या मॅच मधला टर्न काढणारे दिसणार आहे. आता तो कोणाचा विकेट येतोय, कोणाची डॉट येते की सिंगल काढली जाते पाहूयात. संतोष दैभावकर जे आतापर्यंत यष्ट्यांच्या मागे होते ते बाउंड्री लाईन वरती गेलेत. खूप मोठा बदल. प्लॅनिंग मध्ये बदलाव, स्ट्रॅटेजी मध्ये बदलाव. 33 वरती 2. स्वर्गीय जयेश हरेश्वर घरत स्टँड, त्याच्यामध्ये नवयुग 11 जय स्मृतीचा संघ आहे. कैलासवाची जगदीश कुबेर सोलंकी स्टँड मध्ये JKCC अर्नाळाचा संघ आहे. आणि 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. टायमर ऑन आहे. फलंदाजांसाठी विशेष सूचना, तुम्ही जर जास्त वेळ घेत असाल तर समोरच्या संघाला ती पेनल्टी नाही देण्यात येणार. राईट गंभीर? फलंदाजाने घेतल्यास ओके. 33 वरती 2.
यावेळेला हातामध्ये चेंडू रनआउटची संधी डायरेक्ट हिट होता राहिलं. रोहनची चपळाई खूप मोठी होती पण खेळपट्टीवरती खेळल्या कारणाने इथे एकदा सहज मिळाली आहे. आता 2 मध्ये 1. 35चा सामना. या सामन्यामध्ये आलेले 4 चौकार आणि त्या 4 चौकारांव्यतिरिक्त तो आलेला नो+1 हे गेम चेंजिंग स्पॉट आहेत ज्याच्यामुळे ही मॅच फिरली आहे आणि नवयुगच्या बाजूने झुकती झाली आहे. शेवटचे 2 चेंडू एका धावेची गरज असताना बघूयात कशा पद्धतीचा खेळ हा मयूर जाधव याच्याकडून होतोय किंवा सौरभ रेड्डीज या क्षणाला कशा प्रकारची गोलंदाजी हाताळतोय. इथला डॉट आला तर मॅचला मजा येणार आहे. या डॉट साठी जाळं विणलं गेलंय, क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. वेगवान चेंडू आणि यावेळचा हा नो बॉल. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला नवयुग 11 जय स्मृती या संघानं. पराभवाच्या छायेत JKCC अर्नाळा. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला ना बसून चकड्यामध्ये, दादा बसून चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला ना बसून चकड्यामध्ये, दादा बसून चकड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो दिसतोय दादा भोला गोलू दादा भिवंडीवाला. यो दिसतोय दादा भोला गोलू दादा भिवंडीवाला. साई बाबा प्रसन्न झाला, साई बाबा. थँक्यू. सामना विराचा मानकरी